नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण साहित्याची भाषा या घटकाला आपण सुरुवात करणार आहोत. तत्पूर्वी आपण साहित्याची भाषा या प्रकरणातील मौखिक भाषा, लिखित भाषा आणि व्यवहार भाषा या 3 भाषा घटकांचा आपण विचार केलेला आहे मागच्या तासाला. आज आपण साहित्याची भाषा या घटकांचा विचार करणार आहोत. साहित्याची भाषा म्हणजे काय, साहित्य या वेगवेगळ्या घटकाने कशा पद्धतीने निर्माण झालेलं असतं याचाही आपण विचार करणार आहोत. साहित्याची भाषा हे प्रकरणाचंच नाव आहे आणि त्याच प्रकरणाचा आणि त्याच नावाने असलेल्या घटकांचा आज विचार करणार आहोत. मागच्या 2-3 भाषेच्या घटकांचा विचार करत असताना आपण सुरुवातीलाच स्पष्ट केलेलं आहे की कोणतीही साहित्याची भाषा स्पष्टपणे सांगता येत नाही. यालाच साहित्याची भाषा म्हणतात, यालाच व्यवहार भाषा म्हणतात. अशा प्रकारच्या स्पष्ट सीमारेषा आखता येत नाहीत, स्पष्ट भेद करता येत नाहीत. त्यामुळे नकळतपणे या भाषेचा अंश त्या भाषेमध्ये मिसळलेला असतो, गुंतागुंत निर्माण झालेली असते. कधीकधी साहित्यात व्यावहारिक संदर्भ येतात, कधीकधी साहित्यात व्यावहारिक संदर्भ अनेक येतात, कारण व्यवहाराशिवाय साहित्य निर्माण होऊ शकत नाही. जो कोणी साहित्याची निर्मिती करतो, जो कोणी साहित्याला जन्म देतो, तो व्यक्ती, तो लेखक, तो साहित्यिक, तो एक समाजातला आणि तो व्यवहारातला एक घटक असतो. दैनंदिन जीवन जगत असताना तर जगण्यासाठी जे काही व्यवहार करावे लागतात आणि त्या व्यवहारातून आलेले अनुभव तो साहित्यामध्ये मांडत असतो. आणि अशा प्रकारचे अनुभवच सक्षम साहित्याला जन्म देऊ शकतात आणि सक्षम साहित्याला जन्म देतात. साहित्यामध्ये कथा कादंबऱ्यापेक्षा कवितेमध्ये व्यावहारिकता अधिक प्रमाणामध्ये आपल्याला पाहायला मिळते, अधिक प्रमाणामध्ये. कारण कविता ही अगदी छोटी असते आणि त्या छोट्या कवितेमध्ये एखादा संदर्भ, एखाद्या संदर्भाभोवती, एखाद्या संदर्भासभोवती ती कविता, त्या कवितेचे वलय असे फिरत असतात. म्हणूनच कथा आणि कादंबऱ्याचा पोट हा अधिक व्यापक असतो, अधिक मोठा असतो, अधिक विस्तारशील असतो. त्यामुळे कथा कादंबऱ्यामध्येही व्यवहाराचे संदर्भ येतात, पण थोड्या प्रमाणामध्ये येतात. पूर्ण कथा, पूर्ण कादंबरी ती व्यवहाराने ती नटलेली नसते, ती सजलेली नसते. थोडाफार कुठेतरी तोंडी लावण्यासाठी कथाकार, कादंबरीकार त्यामध्ये संदर्भ नोंदवत असतो. त्याहीपेक्षा कवितेमध्ये व्यावहारिकचे संदर्भ अधिक प्रमाणामध्ये आपल्याला पाहायला मिळतात, वाचायला मिळतात. आणि अशा प्रकारचे संदर्भ आल्याशिवाय साहित्याला सुद्धा किंवा साहित्याच्या भाषेला सुद्धा गोडी निर्माण होऊ शकत नाही, सौंदर्य प्राप्त होऊ शकत नाही, लालित्याचा अंश स्पर्श होऊ शकत नाही. त्यामुळे साहित्याच्या भाषेपासून किंवा साहित्यापासून व्यावहारिकता किंवा व्यवहार दूर ठेवता येत नाही. हे सर्व घटक एकमेकांमध्ये कळत नकळत गुंतलेले असतात आणि त्याचे पडसाद या प्रतिबिंब साहित्याच्या भाषेमध्ये उमटत असतात. आपला उदाहरण जर पाहायचं असेल, तुका म्हणे सोंग वाया कारण या अनुभवे. तुका म्हणे सोंग वाया कारण या अनुभवे. अशा प्रकारचे सोंग, अशा प्रकारचे ढोंग समाजामध्ये पावलोपावली पाहायला मिळतात. आणि अशा प्रकारचं निरीक्षण, अशा प्रकारचं अवलोकन संत तुकाराम महाराजांनी त्यांनी अभंगाच्या माध्यमातून नोंदवलेलं आहे. म्हणून तुम्हाला मी आत्ता सांगितलं, जो कोणी लेखक आहे, कवी आहे, संत असतील, ते समाजातले घटक आहेत आणि ते अधूनमधून व्यवहार करतात.
आणि व्यवहारामध्ये अनेक माणसं भेटतात, अनेक स्वभाव वृत्ती, चित्तवृत्ती पाहायला मिळतात आणि त्याची नोंद अशा प्रकारच्या संवेदनशील कवीच्या साहित्यामध्ये भाषेचा विषय होऊन जाऊ शकतो, भाषेचा विषय होतो. म्हणून साहित्याची भाषा जी आहे ती साहित्याची भाषा ही साहित्याच्या भाषेमध्ये लयबद्धता असते. आता उदाहरण ती लयबद्धता कशा पहा, कुणी नाही ग कुणी नाही आम्हाला पाहात ग बाई, अशा प्रकारची ही लयबद्धता, अशा प्रकारची नादमयता, तालबद्धता साहित्याच्या भाषेमध्ये आलेली असते आणि त्यामुळेच साहित्य पुन्हा पुन्हा प्रत्येक वाचकाला वाचावंसं वाटत असतं. आणि ही साहित्याची भाषा इतर भाषापेक्षाही वेगळी असते. इतर भाषा ही सर्वसाधारण असते. इतर साहित्याची भाषा, इतर व्यवहाराची भाषा, इतर घटकाची भाषा ही सामान्य असते. तर साहित्याची भाषा ही सामान्य नसते, तर ती लौकिक पातळीवर न राहता ती अलौकिक पातळीचं रूप घेऊन जन्माला येत असते. म्हणूनच साहित्याची भाषा प्रत्येक वाचकाला, प्रत्येक ऐकणाऱ्याला ती हवीहवीशी वाटत असते. अशा पद्धतीची निर्मिती साहित्याच्या भाषेमध्ये निर्माण होत असते. आपण कथेचा संदर्भ घेतला आणि कादंबरीचा सुद्धा संदर्भ घेतलेला आहे. आणि आता आपण साहित्याची भाषा कादंबरीमध्ये कशा पद्धतीने येते आणि ती भाषा कादंबरीमध्ये आल्यानंतर ती कादंबरी वेगळी कशी ठरते याचा संदर्भ साहित्याच्या भाषेच्या माध्यमातून आपल्याला देता येतो. कादंबरीतील भूतकाळ व भूतकाळी वाक्यरचना प्रत्येक वाचकाला ती समजून घ्यावी लागते. आणि ही जी भाषा आहे ही भाषा म्हणून येत नाही, तर ती भूतकाळ संदर्भ घेऊन वाचकाला संदर्भ देत असते. उदाहरण भाऊपाध्ये यांची बॅरिस्टर अनिरुद्ध धोपेश्वर नावाची कादंबरी आहे. या कादंबरीमध्ये भाऊपाध्ये साहित्याची भाषा ही भूतकाळानुरूप त्यामध्ये मांडतात. ते कशा पद्धतीने मांडलेली आहे आणि ते कशा पद्धतीने मांडतात आपण उदाहरण पाहूया त्यांचं. मी माझ्या लौकिकास साजेसच दाखवलं होतं. मी माझ्या लौकिकास साजेसच कर्तृत्व दाखवलं होतं. हा या कादंबरीमध्ये भाऊपाध्ये यांनी भूतकाळ मांडलेला आहे. ही अशा प्रकारची भाषा सर्वच कादंबरीमध्ये आपल्याला पाहायला मिळते. परंतु ही जी भाषा, ही जी लेखकाची जी भाषा आहे, लेखकाने जी कादंबरी लिहिलेली आहे, या कादंबरीमध्ये भूतकाळी वाक्यरचना लेखकाने नोंदवलेली आहे, लेखकाने मांडलेली आहे. हे सहजासहजी वाचकाच्या लक्षात येत नाही. तुम्ही बारकाईनं या भाषेचा जर अभ्यास जर केला, या भाषेची कंगोरे शोधण्याचा जर प्रयत्न केला, तर ती भाषा कोणत्या काळामध्ये लिहिली गेलेली आहे, वर्तमान काळात लिहिली गेलेली आहे का भूतकाळात लिहिली गेलेली आहे का भविष्यकाळात लिहिली गेलेली आहे, हे आपल्याला लक्षात येईल. परंतु प्रत्येक कादंबरीमध्ये लेखक जी काही आपली भाषा पेरतो, जी काही आपल्या भाषा मांडतो, आपल्या भाषेमध्ये त्या कादंबरीचा पट विणण्याचा जो प्रयत्न करतो, तो पट भूतकाळकालीन भाषेमध्येच तो मांडत असतो. आणि अशा विचाराच्या अनुषंगाने साहित्याची भाषा ही सजगपणे वाचकांच्या मनामध्ये एक आपलं अस्तित्व निर्माण करत असते. बाह्य व प्राथमिक संदर्भामुळे भाषेला साहित्यिक दर्जा प्राप्त होत असतो. मुलांनो, मी आता सांगितलेलं आहे. साहित्याची भाषा ही अशी कुठं काही खान किंवा एखादा खान किंवा एखादा खजिना नाही, ती काढलं आणि ती साहित्यामध्ये खुपसलं, घेतलं आणि साहित्यामध्ये चिटकवलं, असं कधीच होऊ शकत नाही. साहित्याची भाषा ही बाह्य घटक आणि प्राथमिक संदर्भ म्हणजे मूळ, एखाद्या कादंबरीचा जो काही मूळ विषय आहे, एखाद्या कवितेचा जो काही मूळ अंश आहे, एखाद्या कथेचा जे काही मूळ संदर्भ आहे, त्या संदर्भाला, मूळ अस्तित्वाला
जो काही सत्यांश आहे त्या सत्यांशाला बाह्य घटक असे सभोवताली वलय निर्माण झालेले असतात. बाह्य व प्राथमिक संदर्भामुळे भाषेला साहित्यिक दर्जा प्राप्त होत असतो. साहित्यिक भाषा ही कोणाची काही अशी मक्तेदारी नाही. प्रत्येक व्यक्तीला साहित्यिक भाषा ही लालित्यपूर्ण कवितेमध्ये, कथेमध्ये, कादंबरीमध्ये, चरित्रामध्ये, आत्मचरित्रामध्ये मांडता येते, परंतु ती मिळवावी लागते, ती कमवावी लागते. ती कमवावी कशी लागते? वाचनाने. वाचन, चिंतन, मनन, लेखन या वेगवेगळ्या बहुआयामी माध्यमातून ती भाषा प्राप्त करावी लागते. तेव्हाच त्या भाषेला साहित्यिक भाषा आपण म्हणतो किंवा वाचक सुद्धा म्हणतात. साहित्याच्या संहितेत चिरंतन संदर्भ असतात. संदर्भाशिवाय साहित्याची निर्मिती होऊ शकत नाही. साहित्याची संहिता म्हणजे काय? जी काही कादंबरी आहे त्याचे मूळ स्क्रिप्ट, मूळ लेखन त्यालाच संहिता म्हणतात. मूळ कादंबरी त्यालाच संहिता म्हणतात. आणि म्हणून साहित्याच्या संहितेत चिरंतन संदर्भ असतात आणि ते संदर्भ कधीच बदलू शकत नाहीत, कधीच नष्ट होऊ शकत नाहीत. अशा पद्धतीने या साहित्याच्या भाषेमध्ये आपल्याला सांगावे लागतं. आपला उदाहरण जर घ्यायचं असेल मुलांनो, आपल्या मराठीमध्ये निसर्ग कवी आपण ज्यांना म्हणतो त्यांचं नाव आहे बालकवी. त्यांचं पूर्ण नाव आहे त्र्यंबक बापूजी ठोंबरे. त्यांनी फुलराणी नावाची कविता वाङ्मयामध्ये, साहित्यामध्ये त्यांनी जन्माला घातलेली आहे आणि ती कविता आजराम अशा प्रकारची निर्मिती आहे. ती फुलराणी कवितेमध्ये बालकवी काय म्हणतात? हिरवे हिरवे गार गालीचे, हरित तरुणाच्या मखमालीचे, त्या मखमालीवरती ही फुलराणी खेळत होती. ही आहे मुलांनो साहित्याची भाषा. आपण फूल पाहिलेलं आहे, त्या फुलाचं कल्पनेच्या माध्यमातून रूपांतर बालकवीने फुलराणीमध्ये केलेलं आहे, कारण ही साहित्याची भाषा आहे. आणि अशा प्रकारची साहित्याची भाषा प्रत्येक वाचकाला ती हवीशी वाटते. पुन्हा पुन्हा वाचक अशा प्रकारच्या कवितेचं वाचन करत असतो. म्हणूनच इतर भाषेपेक्षा साहित्याची भाषा ही सरस आणि आगळी आणि वेगळी याच कारणामुळे ठरत असते. अर्थव्यक्तीच्या नवनव्या दिशा साहित्याच्या भाषेमध्ये आपल्याला भेटत असतात. अर्थव्यक्तीच्या नवनव्या दिशा. आपला उदाहरण जर घ्यायचं असेल तर मुलांनो, ज्ञानेश्वरीचं आपल्याला उदाहरण घेता येईल. ज्ञानेश्वरीचा भावार्थ, ज्ञानेश्वरीचा मतितार्थ हा असा आहे, आजपर्यंत तरी नेमक्या शब्दामध्ये कोणाला सांगता आलेला नाही. त्याचं उदाहरणच आपल्याला अशा अर्थ अभिव्यक्तीच्या नवनव्या दिशा साहित्याच्या भाषेमध्ये माणसाला प्राप्त होत असतात. मी एखाद्या कवितेचा, एखाद्या काव्यसंग्रहाचा, एखाद्या काव्यसंग्रह रसग्रहण मी एखाद्या पद्धतीने करू शकतो, दुसरा म्हणून दुसऱ्या पद्धतीने आणि तिसरा म्हणून तिसऱ्याच पद्धतीने करू शकतो. ही साहित्याच्या भाषेची क्षमता, ही साहित्याच्या भाषेची ऊर्जा ही साहित्याच्या लेखकाच्या लेखन कौशल्यामध्ये ती निर्माण झालेली असते, ती पाझरलेली असते. म्हणून साहित्याची भाषा व्याकरणापलीकडेचे अर्थ सूचित करत असते. व्याकरणातून एकच अर्थ सूचित होतात म्हणून व्याकरण सुद्धा एक शास्त्र आहे. भाषेचे व्याकरण म्हणजे काय? भाषेचे स्पष्टीकरण करणारे शास्त्र म्हणजे व्याकरण आहे. व्याकरण सुद्धा काय? शास्त्र आहे, परंतु वाङ्मय शास्त्र नाही. वाङ्मय शास्त्र नसल्यामुळेच साहित्याच्या भाषेच्या व्याकरणापलीकडेचे अर्थ साहित्याची भाषा सूचित करत असते. एखाद्या शब्दाचा अर्थ किंवा एखादी कविता ही मला एका पद्धतीने भावत असते, दुसऱ्याच पद्धतीने, तिसऱ्याच पद्धतीने भावत असते. आणि एखाद्या कवितेचे किंवा एखाद्या शब्दाचे किंवा एखाद्या ओळीचे अनेक अर्थाचे वलय त्यातून व्यक्त होत असतात. म्हणून साहित्याच्या भाषेमध्ये एकच आणि नेमका आणि वस्तुनिष्ठ अर्थ व्यक्त होत नाही, तर अर्थाचे अनंत वलय त्यातून व्यक्त होत असतात. ही अशा प्रकारची जादू साहित्याच्या भाषेमध्ये त्यामध्ये दडलेली असते. ती जादू फक्त वाचकाला, अभ्यासकाला ती उकलता आली पाहिजे.
ती फुलवता आली पाहिजे, ती सजवता आली पाहिजे आणि ती नटवता सुद्धा आली पाहिजे. आणि नुसतं नटवून उपयोग नाही साहित्याच्या भाषेचा. एखाद्या कलाकृतीची साहित्याची भाषा नुसतं नटवून उपयोग नाही. त्या भाषेतला, त्या कलाकृतीतला, त्या संहितेतला गंध वाचकांच्या मनापर्यंत पोहोचता आला पाहिजे, वाचकांच्या गळी उतरता आला पाहिजे. आणि ही किमया फक्त साहित्याच्या भाषेमध्येच ओतप्रोत भरलेली आहे. आणि अशा पद्धतीची जी मांडणी या साहित्यामध्ये, साहित्याच्या भाषेमध्ये लेखकाच्या माध्यमातून ती तयार झालेली आहे. असे अनेक संदर्भ आपल्याला साहित्याच्या भाषेच्या माध्यमातून आपल्याला सांगता येतील. अशा प्रकारची क्षमता साहित्याच्या भाषेमध्ये निर्माण झालेली आहे. म्हणूनच प्रत्येक व्यक्तीला शास्त्रापेक्षा, सोशल सायन्सपेक्षा, इतर भाषेपेक्षा साहित्य हवं असं वाटतंय. त्यामध्ये इंग्रजी असेल, हिंदी असेल, इतर तमिळ असेल, तेलुगू असेल किंवा मराठी असेल. इतर शास्त्रापेक्षा वाङ्मय, मराठी साहित्य, कथा, कादंबरी वाचावीशी वाटते. म्हणून त्यातूनच वेगवेगळ्या अर्थाचे कल्लोळ निर्माण होतात. आणि कल्लोळ निर्माण झालं की तो वाचकाच्या मनाला एक आनंद, वाचकाच्या मनाला एक विरंगुळा आणि वाचकाच्या मनाला एक सर्वोच्च ब्रह्मास्वाद सहोदर निर्माण करण्याची क्षमता साहित्याच्या भाषेमध्ये असते. म्हणून साहित्याची भाषा ही इतर शास्त्रापेक्षा ही वेगळी आहे. म्हणूनच याकडे अधिक प्रमाणामध्ये लोकांना अशा प्रकारचं वाङ्मय हवं असं वाटतं. बाकीचा घटक साहित्याची भाषा ही एका मिनिटामध्ये, 10 मिनिटामध्ये किंवा एका तासिकेमध्ये साहित्याची भाषा हा संपणारा घटक नाही. साहित्याची भाषा हे व्यापक, विस्तारशील आणि विस्तीर्ण अशा प्रकारचा एक साहित्याचा अंश आहे. बाकीचा घटक आपण उद्याच्या तासाला पाहूयात.